नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी झणझणीत चिकन ग्रेव्ही. तुम्हाला अगदी हॉटेलसारखी चव पाहिजे आहे तर ही झणझणीत चिकन ग्रेव्ही तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन चांगल्या प्रकारे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, थोडंसं कोथिंबीर आणि 2 कांदे, थोडेसे धने आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च, 2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून हळद, गरम मसाला, थोडा धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक मिक्सर ग्राइंडर घ्यायचा आहे. त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा, खोबरं आणि धने त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतर एक कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा घालून आपल्याला ह्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर झाकण लावून त्यानंतर आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपला मसाला तयार झालेला आहे. तशाच प्रकारे टोमॅटोमध्ये 1 काश्मीरी लाल मिर्च घालून ते सुद्धा बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन तर तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येऊ शकेल. तर बघू शकता इथे आपल्याला मसाला सतत परतून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाला आपला खाली लागणार नाही. तर बघू शकता आपला मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही जे आपण सुके मसाले घेतलेले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा आहे. मसाला आपला चांगल्या प्रकारे तेल सुटलेला आहे. त्यानंतर आपण बेसिक मसाले त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. मसाला आपले चांगले परतून झाले की मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर परतून झाला की त्यामध्ये आपल्याला टमाटरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. टोमॅटोसुद्धा त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. तर चमच्याने आपल्याला चांगल्या प्रकारे टोमॅटो मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगलं शिजेपर्यंत आपल्याला मसाला 5 ते 10 मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी जो मसाल्याचा तयार करून घेतलं त्याचं पाणी आपल्याला थोडं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. सतत हलवत आपल्याला मसाला आपल्याला खाली तळाला लागू द्यायचं नाही. जर मसाला आपला जळला तर आपल्या चिकनची टेस्ट बिघडू शकते. तर मसाला आपल्याला सतत पलटवत राहायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं उरलेलं पाणीसुद्धा मी घालून घेते आणि मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. जेवढा आपला मसाला चांगला शिजेल तेवढी आपली चिकन ग्रेव्ही, झणझणीत चिकन ग्रेव्ही अगदी परफेक्ट अशी तयार होईल. तर बघू शकता इथे आपलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला चिकन घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून घ्यायची आहे. सतत हलवत आपल्याला खालीवर करून चांगल्या प्रकारे चिकन मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी काही घालायचं नाही. त्याचंच पाणी बघू शकता इथे पाणीसुद्धा सुटलेलं आहे. यामध्ये आपण थोडंसंच मसाल्याचं पाणी घातलेलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी यामध्ये पाणी घातलेलं नाही. तर बघू शकता आपले चिकनसुद्धा 10 ते 15 मिनिटांनी चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तर चांगल्या प्रकारे आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचं आहे.
त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. तर बघू शकता इथे आपलं चिकनसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. मी इथे जास्त ग्रेव्ही केलेली नाही. तर बघू शकता इथे आपली चिकन ग्रेव्ही अगदी परफेक्ट आणि यामध्ये काश्मीरी लाल मिर्च घातल्यामुळे त्याला कलरसुद्धा एकदम भारी असा आलेला आहे आणि टेस्टलासुद्धा एकदम भारी आणि एकदम चविष्ट अशी झणझणीत चिकन रस्सा तयार झालेला होता. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येऊ शकेल. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.